तर आदित्य ठाकरे हे आज दादरमधील हनुमान मंदिराला भेट देणार आहेत। हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस पाठवण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनाविरोधात भाविकांमध्ये प्रचंड संताप आहे। कालिदास कोळंबकरांनी हनुमानाचं दर्शन घेतलेलं आहे। आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। निखिल, खरं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा या मंदिराविषयीचा या मंदिराच्या या प्रकरणाविषयीचा संताप जो आहे तो व्यक्त केला होता। त्यानंतर आदित्य ठाकरे आज येत आहेत। कालिदास कोळंबकरांनी दर्शन घेतलंय। नक्कीच विक्रांत, कुठेतरी आज हा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी राजकीय होताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्याच दादर येथील हनुमान मंदिरामध्ये आहोत आणि येथील जर दृश्य पाहिली तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक आहेत ते दररोज दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणाहून दर्शन घेऊन पुढे जात असतात। ट्रस्टींकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हे मंदिर आहे ते स्थित आहे आणि या ठिकाणी पूजा अर्चा केली जाते। आज संध्याकाळी आदित्य ठाकरे हे स्वतः या ठिकाणी असणार आहेत, त्यासोबत संजय राऊत हे देखील असणार आहेत आणि त्यांच्यासोबत इतर आमदार हे देखील या मंदिरात दर्शन घेणार आहेत आणि याच इथे ते त्यांच्या हस्ते जी आरती आहे ती देखील होणार आहे। आज शनिवार आहे, त्या निमित्ताने हे सर्व या ठिकाणी येतात, परंतु ते आल्याच्या नंतर हा मुद्दा आहे तो नक्की राजकीय कशा प्रकारे त्याच्यामध्ये वळण होतोय किंवा या ठिकाणी येऊन आदित्य ठाकरे यांचं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका या मंदिरासंदर्भात काय आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। याआधीच उद्धव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी मातोश्री या ठिकाणी पत्रकार परिषद घेत ही संपूर्णपणे भूमिका आहे ती स्पष्ट केलेली होती आणि हा सर्व मुद्दा आहे तो पुढे आणलेला होता। रेल्वेकडून जी नोटीस बजावण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये देखील असंच म्हणण्यात आलेलं आहे की ही जी जागा आहे ती रेल्वे प्रशासनाची आहे आणि या संदर्भात हे जे बांधकाम आहे ते बेकायदा आहे आणि हे तोडण्यासंदर्भात त्यांनी ज्या नोटीसमध्ये आहे ते मेन्शन करून ह्या ट्रस्टींना ही नोटीस आहे ती पाठवण्यात आलेली आहे। आता पाहायचं झालं तर हा संपूर्णपणे विषय आहे तो कुठेतरी राजकीय वळण घेताना पाहायला मिळतं, कारण प्रत्येक राजकीय पक्षातील नेते आता याच्यावरती बोलायला सुरुवात केलेली आहे। राजकीय भूमिकेतून ह्या मंदिराचं कुठेतरी बचाव होतोय का किंवा याच्यावरती आता केंद्र सरकारचं काय म्हणणं असेल आणि याच अनुषंगाने प्रशासनाचं नक्की काय म्हणणं असेल, प्रशासन आणि राजकीय मंडळी एकत्रित बसून याच्यावरती तोडगा काढतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विक्रांत, अगदी खरं आहे निखिल। खरं तर आता सरकारची या संदर्भात काय भूमिका असणार आहे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आता या मंदिराला पाठवलेल्या नोटिशीचं प्रकरण हे आता राजकीय वळण घेत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। कालिदास कोळंबकर यांनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहू। दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या हनुमान मंदिरामध्ये आपण आहोत आणि याच ठिकाणी स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, या ठिकाणी या मंदिरात तुम्ही आज भेट देताय, परंतु याच मंदिराला आहे ते रेल्वे प्रशासनाकडून तोडण्यासंदर्भातची जी नोटीस आहे ती लागू करण्यात आलेली आहे, जारी करण्यात आलेली। कसं बघताय, अनेक वर्ष तुम्ही देखील या मंदिरात येताय? ही जी बातमी कालच मला समजल्यानंतर मी आज सकाळी येण्याचं हे नक्की केलं, संदीपला पण सांगितलं आणि अशा परिस्थितीमध्ये ही जी तोडण्याची ह्या लोकांनी जे प्लॅनिंग केलं ह्यांना सक्त विरोध राहणार आणि ज्या पद्धतीने हे कोण प्लॅनिंग करतोय काय समजत नाहीये, पण आमचा स्थानिक जनतेचा माझा सक्त विरोध आहे, एवढं मी आजच्या प्रसंगी मी सांगतोय। अनेक राजकीय नेते आलेला आहे, कसं बघताय, कुठेतरी हा राजकीय मुद्दा म्हणतोय का या मंदिराला पाहता? कालच उद्धव ठाकरे यांनी देखील प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा संपूर्ण मुद्दा आहे तो पुढे आणलेला। एक तुम्हाला एवढंच सांगतो, मला राजकारण इथे खेळायचं नाहीये। हनुमान मंदिर आहे, मंदिर इथे राहायला पाहिजे आणि एवढे वर्षाचं हे मंदिर आहे, नाही त्या फालतू गोष्टी। हे सगळं प्रकरण आता राजकीय वळण घेताना पाहायला मिळते।